किंवा देवाचं वचन वाचण्यानं येतो. हालेलुया. आणि तसं करण्यानं येतो. काय बरोबर की नाही? विश्वास देवाचं वचन ऐकण्यानं किंवा वाचण्यानं येतो, पण तो घ्यायचा आहे आणि तो करण्यानं वाढतो. काय दोन गोष्टी आहेत ना, ऐकणं आणि करणं. ऐकण्यानं विश्वास येतो, पण करण्यानं, वचनाप्रमाणे करण्यानं विश्वास वाढतो. हालेलुया. देवाचं वचन आपण का वाचावं किंवा का ऐकावं? भरपूर कारणं आहेत की आपल्याला काय दिलेलं आहे? देवाचं वचन. आपल्या हातात काय आहे? देवाचं वचन. आता कोणाला वाचता येत नसेल ते म्हणाले आम्हाला कसं देवाचं वचन वाचता येईल? पण तुम्ही ऐकता की नाही? हो, तुम्ही दर रविवारी ऐकता. तुम्ही तुमच्या घरात मुलांना वाचायला सांगता की नाही? तुम्हाला वाचता येत नसेल तर काय करायचं? ज्याला वाचता येतं त्याला सांगायचं बाळा मला वाचून दाखव. कारण देता येत नाही. ज्याला गरज आहे तो शोधणार. हालेलुया. असं सांगता येत नाही मला काहीच दिलेलं नाही, मला वाचता येत नाही, मी काहीच नाही. नाही, असं कोणीच नाही. देवानं कोणाला काहीतरी दिलेलं आहेच. हालेलुया. काहीतरी दिलेलं आहेच. तर आपल्याला दिलेलं वचन आपण वाचायचं. वाचलं नाही तर काय होणार? आपण अशक्त होऊ. आपण रोज खातो की नाही? का खातो? देहाला शक्ती मिळण्यासाठी. कशाला? देहाला. भूक लागते ना. भूक लागली नाही तर खाऊ का? नाही. मग देह कसा होत जाईल? कमकुवत होत जाईल. मग आजारी पडेल. मग इंजेक्शन मारावी लागतील, सलाईन लावावं लागेल, रक्त भरावं लागेल, हॉस्पिटलमध्ये पडावं लागेल. ज्या ह्या देहाच्या गोष्टी आपण करतो त्याचप्रमाणे आत्मिक भोजन आपल्याला देवानं दिलेलं आहे. त्याला काय म्हटलं आहे? रोजची भाकर. कधीची? आपण प्रार्थना करतो ना, प्रभूने शिकवलेली, आमची रोजची भाकर आम्हाला दे. रोजची म्हणजे कधीची? मग आपण बायबल कधी वाचतो किंवा रोज ऐकतो? रोज ऐकतो की फक्त रविवारी? बघा, तुमचा विश्वास वाढण्यासाठी तुम्हाला वाचलं पाहिजे किंवा ऐकलं पाहिजे. ज्याला वाचता येत नाही त्यांनी काय करायचं? कोणाला सांगायचं दादा मला वाचून दाखव ना, हे पत्र वाचून दाखव, थोडंसं वाचून दाखव. नाही का? रोज थोडं थोडं. आपण काय एकदाच खातो का एवढं? नाही ना. आठवड्याचं एकदाच खातो. एकदा खाल्लं की मस्त. असं आहे का? नाही. मग आपण 3 वेळा जेवतो तर 3 वेळा आपण वाचू नये का? किंवा 3 वेळा आपण देवाच्या वचनाचं मनन करू नये का? तसं केल्याने काय होतं? आपला आत्मिक मनुष्य वाढत जातो, बलवान होतो. अंतर्यामीचा मनुष्य बलवान होतो. मग आपल्याला सलाईन लावावी लागत नाही. सैतानाला घाबरायचं नाही. सैतान आपल्याला घाबरला पाहिजे. कसा? तर देवाचं वचन आपल्या हृदयात घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला देवाचं वचन वाचलं पाहिजे किंवा ऐकलं पाहिजे. हालेलुया. बघा, कारण देव आपल्या वचनाला स्वतःच्या नावापेक्षा उंच केलेलं आहे देवानं. बघा, स्तोत्रसंहिता 138 वचन 2. देव म्हणतो कारण तू आपले वचन आपल्या सर्व नावापेक्षा थोर केले आहे. देव आपले वचन साधायला जपतो. म्हणजे त्याने जे बोललं आहे ते तो करणारच. फक्त ते मी घेतलं पाहिजे. 138 वचन 2 काय म्हणतो? पान नंबर 777, 138 वचन 2. स्तोत्र 138 2. मी तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून नमन करीन आणि तुझ्या प्रेमदयेबद्दल व तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकार स्तुती करीन.
कारण तू आपले वचन आपल्या सर्व नावापेक्षा थोर केले आहे. हां, मी तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून नमन करीन आणि तुझ्या प्रेमदयेबद्दल, तुझ्या सत्याबद्दल, तुझ्या नावाची उपकार स्तुती करीन. कारण तू आपले वचन म्हणजे तू आपले शब्द आपल्या सर्व नावापेक्षा थोर केले आहेत. देव आपल्या वचनाला जपतो. हालेलुया. त्यासाठी काय करायचं की जे देवाने आपल्याला दिलेलं आहे ते वाचलं पाहिजे. तुमच्याकडे 7-12चा उतारा आहे का गो? जमिनी आहेत की नाही? 7-12 आहे का? कशासाठी ठेवलाय? हां, हरवला तर काय, बरोबर की नाही? 7-12 कशासाठी असतो? की जे माझं आहे ते मला ठाऊक आहे, प्रूफ आहे माझ्याजवळ की हे माझं आहे. बरोबर? यासाठी की कोणी माझं धन, माझी शेती किंवा माझ्या गोष्टी दुसऱ्याने घेऊ नये. जर घेतल्या तर मी सरकारकडे, कोर्टाकडे जाऊन फिर्याद करू शकतो आणि ती परत मिळवू शकतो. बरोबर? मग हे काय आहे? ह्याच्यामध्ये देवानं मला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत. आणि जर मला ठाऊक नसेल तर माझ्यासाठी काय ठेवलं आहे, मला वाचता येत नसेल तर, किंवा मी तो 7-12चा उतारा कचऱ्यात ठेवून दिला असेल, मला माहीत नाही, आणि दुसराच माझ्या जमिनीवरती शेती करतोय, तर काय होईल? तुम्ही त्याला घालवून लावू शकता? 7-12 आहे पण तो पेटीमध्ये कचरा खात पडला आहे, धूळ खात पडला आहे, आणि तुमची शेती दुसरं कोणतरी वापरतं आहे. तुम्हाला माहीत पण नाही ती तुमची शेती आहे. मग काय कराल? पण जेव्हा तुम्हाला तो पेपर मिळतो तेव्हा तुम्ही त्याच्यावरची धूळ साफ करता, आणि तुम्हाला वाचता येत असेल तर ते वाचता, किंवा दुसऱ्या कोणा माणसाला ज्याला वाचता येतं त्याला सांगता, बाबा मला वाचून दाखव, आणि तो तुम्हाला वाचून दाखवतो की तुमची 15 एकर जमीन आहे आणि कुठे आहे ते पण लिहिलेलं आहे. हा इकडे आहे, हा गट नंबर, हे नंबर, सर्वे नंबर. मग तुम्ही त्या जमिनीवर जाऊन बघता तर दुसराच कोणीतरी काबीज केलेली आहे. मग काय करता? मग कोर्टमध्ये जाता. मग कोर्टमध्ये तुम्ही भांडून ती जमीन तुमच्या नावावर परत करून घेता. बरोबर? मग ह्याच्यामध्ये जी वचनं दिलेली आहेत, तुम्हाला माहीत नसेल ते सैतान काढून घेईल. काय वचन पेरतो नाही का, पेरणारा निघाला, त्याने वचन वेगळं पेरलं का प्रत्येकाला? त्याच्याकडे वचन होतं, सारखंच होतं, सगळ्यांना सारखंच वाटलं. पण पहिली गोष्ट, पहिलं कसं पडलं? वाटेवर पडलं. जिथे जागा कठीण होती त्याच्या हृदयात गेलं नाही. वचन ऐकताना वचन वाचलं नाही, वचन ऐकत असेल तर झोपा काढत होता. हे माझ्या जीवा बोललं तेव्हा उठला, अरे हां झाली, संपली. आमच्याकडे होतं तसं. छोटी मुलं हे माझ्या जीवा बोललं की एकदम मस्त आरामात हे जोरात बोंबा करतात. छोटी मुलं असतात ती, म्हणजे काय बोलतोय, कधी संपणार एकदा. का झालं असं? कारण देवाच्या वचनाविषयी आस्था नाही की मला आज काहीतरी मिळणार आहे. हालेलुया. जर तसं असेल तर वचन आपल्यामध्ये काम करणार नाही. आता तुम्ही सांगाल, देवाच्या वचनाने काही लोक बरे होतात आणि काही लोक होत नाहीत का? तू कसं घेतो त्याच्यावर आहे. तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला डळमळीत व्हायचं नाही. असंच आहे, हे असंच आहे. मग हा विश्वास वाढेल कसा? वचन ऐकण्याने. बघा, रोमकरास पत्र 10वा अध्याय वचन 17 काय म्हणतं?
रोमकरासपत्र 10वा अध्याय वचन 17. पान नंबर 1367. रोम 10:17. तर विश्वास वार्ता ऐकण्यावरून होतो आणि वार्ता ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. विश्वास कसा येतो? वार्ता म्हणजे देवाचा शब्द, सुवार्ता ऐकण्यावरून येतो. काय येतो? जेव्हा तुम्ही इकडे देवाचा शब्द ऐकता किंवा घरी देवाचं वचन वाचता तेव्हा काय येतो? विश्वास येतो. ताट आपण जेवताना काय येतं? पुढी येतं. येतं की नाही? आणि आपोआप जातं का? तोंडात कसं जातं? हाताने. ऑटोमॅटिक तर ताट आपल्या तोंडात भरवत नाही ना कोण. आपल्याला जेवावं लागतं. मग कधी आपण जेव्हा वचन घेतो ते मध्ये घेतो आणि त्यावर मनन करतो तेव्हा विश्वास येतो. नुसतं बायबलवरती डोकं ठेवून झोपलं म्हणजे शांत झोप लागेल का? काही लोक सांगतात बायबल डोक्याखाली ठेव म्हणजे तुला मस्त झोप लागेल. नाही, तसं काही नाही. बायबल हृदयात ठेव, देवाची वचनं हृदयात ठेव म्हणजे तुझी झोप सुखाची होईल. हालेलुया. डोक्याखाली ठेवून किंवा त्याला हार घालून त्याची पूजा करून बायबल डे करून काहीच होणार नाही. करतात ना बायबल डे? कॅथलिक करतात. बायबलची हार घालून पूजा पण करतात ना? नाही माहिती? आम्हाला माहीत आहे, मी केलं आहे. काही झालं नाही. हालेलुया. हे देवाचं वचन जेव्हा आपण ऐकतो तेव्हा काय येतो? विश्वास. कोणी विश्वासात उणं आहे काय? कोणी ज्ञानानं उणं आहे काय? त्यांनी देवाजवळ मागावे आणि वाचायचं. प्रभू मला आज तू काय देत आहेस? मग ते घ्यायचं. विश्वास वार्ता ऐकण्यावरून येतो आणि वार्ता ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. सुवार्ता कोणती? ख्रिस्ताचं वचन. येशू जे म्हणाला आहे ते सत्य आहे. त्याच्यामुळे काय येतो? विश्वास. हालेलुया. त्यासाठी जे देवानं आपल्याला दिलेलं आहे ते वाचायचं किंवा ऐकायचं. जेवढं तुम्ही मनन कराल, जेवढं तुम्ही वाचाल, जेवढं तुम्ही ऐकाल, जेवढं ध्यानात धराल तेवढं ते तुमच्यात बळकटी, विश्वास आणि ताकद निर्माण करेल. नाहीतर संकट किंवा दुःख आली तर आपण कसे होऊ? डळमळीत. प्रभू म्हणतो जो माझ्याकडे येतो, माझी वचने ऐकतो व त्याप्रमाणे करतो तो या माणसासारखा होईल ज्यानं आपलं घर खडकावर बांधलं. त्याला वादळ वारे लागले, पूरही आला तरी ते पडलं नाही. परंतु जो माझं ऐकत नाही, जो माझं वचन ऐकत नाही, त्याप्रमाणे करत नाही, तो एखादा घर वाळूवर बांधणाऱ्या माणसासारखा होईल. त्याच्या घरावर पूर आले, वारे आले, वादळं आली आणि ते कोलमडून पडले. हालेलुया. मग देवाच्या वचनाला किती महत्त्व दिलं पाहिजे. आपण कसे आलो प्रभूमध्ये? ऑटोमॅटिक आलो का? कोणीतरी आपल्याला प्रभू येशूबद्दल सांगितलं ना? हालेलुया. एखादं वचन आपल्याला झोंबून गेलं की प्रभू असंच आहे. ते वचनानं आपल्याला सजीव केलं, त्या वचनानं आपल्याला जीवन दिलं. आपल्याला नवीन जीवन मिळालं. आपला जन्म झाला नाही का? आपला जन्म कसा झाला? आत्म्यानं, त्याच्या वचनानं. मग आत्म्याच्या माणसाला जगण्यासाठी काय पाहिजे? देवाचं वचन. मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाद्वारे जगेल. मग देवाच्या मुखातून निघालेली ही वचनं लिहिलेली आहेत. ही काय केलेली आहेत? मग ते जेव्हा मी खातो, मी घेतो, त्याची वचनं मी चाखतो, ती काय होतात? जिवंत होतात. हालेलुया. हे लिहिलेलं आहे.
परंतु जेव्हा मी वाचतो त्याचा लिहिणारा माझ्याबरोबर असतो आणि तो मला शिकवतो आणि ते वचन जिवंत असतं. बाकीचे सगळ्यांनी ग्रंथ लिहिले, पुराणं लिहिली, ते सगळे मेले. आहेत का कोणी जिवंत? सर्व धर्माच्या संस्थापकांनी त्यांच्याबद्दल पुस्तकं लिहिली नाही का? त्यांचे वेद आहेत की नाही? पुराणं आहेत की नाही? जिवंत आहेत का? पण असाच एक लेखक आहे ज्यानं लिहिलं आहे, तो जिवंत आहे. जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तो तुम्हाला शिकवतो. हालेलुया. असं कोण आहे? प्रभू येशू. तो सांगतो, मी तुम्हाला पवित्र आत्मा देईन, तो मी माझे गौरव घेऊन तुम्हाला देईन. मी ज्या गोष्टी सांगितल्या त्यांची तुम्हाला आठवण करून देईल. पवित्र आत्मा काय करून देतो? देवाच्या वचनांची आठवण करून देतो. ती वचनं काय आहेत ते आपल्याला समजावतो. तो आपल्याला सत्यामध्ये वाट दाखवत नेतो. असंच हे असंच, असं नको करू, असं नको करू. हालेलुया. इतका चांगला देव कोणाला आहे हो? हाती धरूनी चालविशी मला. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन मला पापांपासून दूर ठेवतं. पहिलं देवाचं वचन काय करतं? माझ्यामध्ये विश्वास निर्माण करतं, मला विश्वासात सबळ करतं, मला अंतर्यामीच्या मनुष्यात बळकट करतं. त्यामुळे लिहिलं आहे की ख्रिस्ताची वचने तुमच्या हृदयात भरपूर राहो. कलोसीकरास पत्रात काय लिहिलं आहे? की ख्रिस्ताचं वचन तुमच्या हृदयात भरपूर राहो. कलोसीकरास पत्र 3 अध्याय 16 वचन, पान नंबर 1427. कलश्यकरास पत्र 3 अध्याय 16 वचन. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये सर्व ज्ञानानं भरपूर राहो. विसरू नका, कारण योग्य वेळी तो तुम्हाला सुचवेल काय बोलायचं, काय नाही बोलायचं. प्रभूनं काय सांगितलं की ते तुम्हाला धरून नेतील, तुम्हाला तुरुंगात टाकतील, तुम्हाला राजासमोर उभे करतील, तुमच्यावर खोटे नाटे आरोप टाकतील. तेव्हा पुढे उद्या काय बोलायचं, त्यांच्या पुढे काय बोलायचं याचा विचार करू नका. तर त्याच घटकेत तुम्हाला सुचवलं, पवित्र आत्मा तुम्हाला सुचवेल. पण आज जर मी प्रॅक्टिस केली नाही, त्याचा सराव केला नाही, त्याची वचनं माझ्या हृदयात भरून घेतली नाही, तर त्यावेळेला मला काय सुचवेल होतो? नाही ना, बरोबर की नाही? विहिरीत नाही तर पोहऱ्यात कसं येणार? विहिरीतच पाणी नाही तर पोहरा टाकल्यावर पोहऱ्यात पाणी येईल का हो? मग पहिलं विहिरीत पाणी भरा. कसं भरायचं? देवाची वचनं वाचायची, देवाची वचनं वाचायची, त्यावर मनन करायचं. वाचता येत नसेल तर आपल्या मुलाला सांगायचं, बाळा मला वाचून दाखव. स्तोत्र वाचा, एक स्तोत्र वाचा, नीतिसूत्रातलं एक अध्याय वाचायचा, योहानातल्या पत्र वाचायचं, नवीन करारातली पुस्तकं वाचा. पण वाचा, काहीतरी वाचा, कारण संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे. हालेलुया. 2 तिमोथी 3 अध्याय 16 वचन काय म्हणतं? संपूर्ण शास्त्रलेख देवानं प्रेरलेला आहे. तो माणसानं लिहिलेला आहे, पण त्या माणसाला देणारा देव होता. हालेलुया. बघा 15 आणि 16, 2 तिमोथी 3 अध्याय 15 आणि 16. 15 वचन. आणखी तुला बाळपणापासून पवित्र शास्त्रलेख माहीत आहे, ते तुला ख्रिस्त येशूतील विश्वासाच्या द्वारे तारण पावण्यासाठी ज्ञानवान करायला समर्थ आहे. संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे आणि तो शिक्षण, निषेध, सुधारणूक, न्यायपणाचे शिकवणे याकरिता उपयोगी आहे. वचन 17 पण वाच. यासाठी की देवाचा माणूस पूर्ण व प्रत्येक चांगल्या कामास सज्ज व्हावा. हो, आपल्या जीवनाबद्दल देवाची अपेक्षा हीच आहे की आपण प्रत्येक कामात सज्ज व्हावं, फळ देण्यात सज्ज व्हावं, देवाचा सेवक, देवाचा माणूस म्हणून सज्ज व्हावं. हालेलुया. आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये.
आणखी तुला बाळपणापासून पवित्र शास्त्रलेख माहीत आहेत. आपण जेव्हा जन्मलो तेव्हापासून आपण वचन ऐकत आहोत. भलेही 2 वर्ष होतील, 5 वर्ष झाली असतील, 20 वर्ष झाली असतील, आपण काय ऐकत आलो दर रविवारी? देवाची वचनं. जेव्हा जेव्हा आपण भेटतो, मीटिंग असते, आपल्या घरी प्रार्थना असते, तेव्हा काय आपण ऐकलं? देवाची वचनं. मग तुम्हाला देवाचे शास्त्रलेख माहीत आहेत. ते तुला ख्रिस्त येशूतील विश्वासाच्या द्वारे तारण पावण्यासाठी ज्ञानवान करायला समर्थ आहेत. ते तुला तारण्यासाठी समर्थ आहेत. ते तुला वाचवण्यासाठी समर्थ आहेत. ते तुला बरं करण्यासाठी समर्थ आहेत. ते तुला मिळवून देण्यासाठी समर्थ आहेत. ते तुला योग्यतेने चालण्यासाठी समर्थ आहेत. हालेलुया. प्रत्येक गोष्टीसाठी वचन आहे की नाही? प्रत्येक परिस्थितीसाठी वचन आहे की नाही? माहीत आहे? माहीत नसेल तर विचारा. माहीत नसेल तर शैतान हावी होणार. हालेलुया. बरोबर की नाही? वचन 16. संपूर्ण शास्त्रलेख देवानं प्रेरलेला आहे. देवानं ह्या गोष्टी कशासाठी लिहिलेल्या आहेत? त्यानं ह्या देवानं प्रेरलेल्या आहेत, त्याच्या आत्म्यानं दिलेल्या आहेत. तो शिक्षण कशासाठी दिलंय? शिक्षण, निषेध, सुधारणूक, न्यायीपणाचे शिकवणे याकरता उपयोगी आहे. इकडनं काय शिकवतो आम्ही? आम्ही आमच्या पदरचं शिकवतो का? नाही ना. काय शिकवतो? देवाचं वचन. कशासाठी? हेतू हा की शिक्षण मिळावं, ज्ञान मिळावं, निषेध व्हावा, नाही का? देवाचं वचन वाचल्यावरती काय होतो? निषेध. कोण पाप करून आला असेल त्याला देवाचा आत्मा सांगतो तू पाप केला आहे. आम्हाला माहीत नसतं, पण देवाला माहीत असतं. हालेलुया. सुधारणूक, सुधरावं. काय करावं? सुधरावं. न्यायीपणाचं शिकवणं, चांगलं चालण्यासाठी शिकवण पाहिजे. ती शिकवण ह्याकरता उपयोगी आहे. कशासाठी? यासाठी की देवाचा माणूस पूर्ण व प्रत्येक चांगल्या कामास सज्ज असावा, लेचापेचा नसावा, शैतानाला खंबीररित्या तोंड देणारा असावा. हालेलुया. बरोबर का? हा देवाच्या वचनाचा उद्देश आहे की आपण ख्रिस्तासारखं खंबीर असावं. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला पापापासून दूर ठेवते. समजा देवाचं वचन आपल्यामध्ये नसेल तर शैतान आपल्यावरती ताबा घेतो की नाही? का? कारण आपण देवाचं वचन बोलत नाही. आपण देवाचं वचन कमी लेखतो. हालेलुया. त्यासाठी स्तोत्र लिहिणारा म्हणतो, तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून तुझी वचने मी माझ्या हृदयात जतन करून ठेवलेली आहेत. स्तोत्र 119 वचन 11 काय म्हणतं? देवा, तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून तुझी वचने माझ्या हृदयात जतन करून ठेवलेली आहेत आणि मी ती मनन करतो. एकच गोष्ट आपल्याला शैतानापासून वाचवते, पापापासून वाचवते, देवाचं वचन. स्तोत्रसंहिता 119 वचन 11 वाचा. 11वं वचन, स्तोत्र 119 11. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या हृदयात तुझे वचन जतन करून ठेवले आहे. आमेन. जर हृदयात वचन नसेल तर काय होईल? हृदयात देवाचं वचन नसेल तर पाप होईल. पाप होईल. बरोबर का? मूर्तीपूजा करू नको आहे ना? कुठे लिहिलंय? पवित्र शास्त्रात लिहिलंय. आपण ते वाचलं. आपण कुठे ठेवलं? हृदयात. मग जेव्हा मूर्ती दिसते तेव्हा आपल्याला काय वाटतं? कुछ नाही. व्यर्थतांची व्यर्थता आहे. काय? व्यर्थतांची व्यर्थता.
माझा देव माझ्यामध्ये राहतो, तो मूर्तीमध्ये राहत नाही, मी त्याचं मंदिर आहे. हालेलुया. मग दारू पिणं चांगलं की वाईट? अरे येशूने दारू केलेली रे. द्राक्षारस रस केलेला. अरे पण पितात ना येशूच्या नावानं, पितात की नाही? कोणी कोणी पिली येशूच्या नावानं? मी त्यात पहिला होतो. पिली ना? मग येशूने दारू केली की नाही? कधी माहीत पडलं की येशूने दारू नाही केली? हां, ह्याच्यामधून. जर वाचलं नसतं तर माहीत पडलं नसतं. म्हणजे ह्याच्यामध्ये देवाच्या वचनांमध्ये चांगलं काय आणि वाईट काय, देवाला काय आवडतं, देवाला काय आवडत नाही, पाप काय आणि पुण्य काय लिहिलेलं आहे. आणि ते मला इशारा देतात. बघा, स्तोत्रसंहिता 19 आपण सुंदर वाचलं सकाळी. त्याच्यातली वचनं आपण वाचू, चांगली आहेत. वचन 7 ते 7 पासून आपण वाचू. पहिलं 7वं. यहोवाचं नियमशास्त्र पूर्ण आहे, ते जीवाची सुधारणा करणारं आहे. यहोवाची साक्ष खरी आहे, ती अज्ञानास ज्ञानी करणारी आहे. हालेलुया. यहोवाचे नियमशास्त्र, यहोवाचे शब्द, यहोवाची वचने पूर्ण आहेत, त्याच्यात काहीच कमी नाही. ते जीवाची सुधारणा करणारे आहेत. संपूर्ण नियमशास्त्र काय करतं? जीवाची सुधारणा करतं. मला पापांच्या गर्तेतून काढून खडकावरती नेऊन ठेवतं. मला अंधारातून सोडवून प्रकाशाच्या राज्यात आणून सोडतं. मला उंच करतं. हालेलुया. यहोवाची साक्ष खरी आहे, ती अज्ञानास ज्ञानी करणारी आहे. यहोवाचं वचन, देवाचं वचन मला ज्ञान देतं. आमेन. वचन 8. यहोवाचं निर्बंध सरळ आहेत, ते हृदयाला आनंदवितात. यहोवाची आज्ञा शुद्ध आहे, ती डोळे प्रकाशविणारी आहे. यहोवाचे निर्बंध, निर्बंध म्हणजे रिस्ट्रिक्शन्स, किंवा यहोवा आपल्याला हे करू नको ते करू नको सांगतो ना. नियम. असं करू नको, तसं करू नको, दारू पिऊ नको, व्यभिचार करू नको, वाईट बोलू नको, वाईट पाहू नकोस, सांगतो की नाही देव? ते चांगलं आहे की वाईट? काय आहे? ते सरळ आहेत, ते चांगले आहेत, ते हृदयाला आनंदवितात. होय देवा, तू मला सांभाळतोस, तू माझ्याशी बोलतोस. माझा जेव्हा पाय वाईट करायला जातो तेव्हा तू मला थांबवतोस, मला तू आवरून धरतोस. तू चांगला आहेस. यहोवाची आज्ञा शुद्ध आहे. यहोवाची आज्ञा काय आपलं वाईट करते का हो? हां, कोणती आज्ञा आपलं वाईट करते? आपण सीट बेल्ट का बांधतो? गाडीमध्ये सीट बेल्ट बांधतो किंवा आपण हेल्मेट घालतो टू व्हीलरवरती ना. टू व्हीलर चालवतो की नाही? मग हायवेवरती आपण हेल्मेट घालतो ना. कशासाठी? सुरक्षेसाठी. नाही, पोलिसांना पकडलं तर आपल्याला पैसे द्यावे लागतील, म्हणून आपण हेल्मेट घालतो, नाही का? गावात कुठे घालतो? हायवेवर घालतो. गावात पोलीस नसतात. हालेलुया. ह्याचा अर्थ काय? आपण हेल्मेट का घालतो? सुरक्षेसाठी. हेल्मेट घालण्याचा उद्देश काय? सुरक्षा. सुरक्षा. चांगलं की वाईट? चांगलं ना. मग हेल्मेटचे एवढे आपल्याला हे कशाला होते? आपण घालायला का त्रास करून घेतो एवढा? कशाला हे? मग देवाच्या आज्ञा चांगल्या की वाईट? घालतो का? करतो का? की इकडे आल्यावरती मस्त, घरी गेल्यावरती चल कुठल्या देवाच्या आज्ञा, चल चाल, मी आहे ते बरं आहे, चाललो मी. हालेलुया. जो देवाला भीतो तो त्याच्या आज्ञा पाळतो. तो घरी असो की बाहेर असो, कुठेही असो, देव त्याच्याबरोबर आहे ह्याची जाणीव त्याला असते. हालेलुया. कारण त्याला माहीत आहे देवाने जे निर्बंध मला दिलेले आहेत ते माझ्या हितासाठी आहेत, ते मला आशीर्वादित करणारे आहेत, माझ्या वाईटासाठी नाहीत.
देव म्हणतो माझे तुझ्याविषयी ज्या योजना आहेत त्या तुझ्या भल्यासाठी आहेत, तुझ्या हितासाठी आहेत. आमेन. वचन 9, यहोवाची आज्ञा शुद्ध आहे, ती डोळे प्रकाशविणारी आहे. यहोवाची वचनं कशी आहेत? शुद्ध आहेत, ती मला प्रकाश देतात. मी चालत असताना ती मला प्रकाश देतात. तुझी वचनं माझ्या पायाला दीप, माझ्या डोळ्याला प्रकाश अशी आहेत. हालेलुया. चांगलं आणि वाईट ह्यातला भेद मला दाखवतात. काय बोलावं काय नाही बोलावं हे मला समजून सांगवतात. कसं वागावं हे मला समजून सांगवतात. हालेलुया. यहोवाची वचनं माझ्या हृदयाला प्रकाश देतात. वचन 9, यहोवाचं भय निर्मळ आहे, ते सर्व काळ टिकणारं आहे. यहोवाचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वस्वी न्यायी आहेत. यहोवाचे भय निर्मळ आहे. यहोवाचे भय चांगलं आहे की वाईट आहे? सैतानाचं भय चांगलं की वाईट? आपण कोणाला भीतो? देवाला भ्या. सैतानाला नाही भ्यायचं. देवाला भीत असाल तर तुम्ही सैतानाला भिणार नाही. काय? देवाला भीत असाल, देवावर प्रेम करत असाल, देवाच्या आज्ञा पाळत असाल तर सैतान तुमचं काहीच करू शकणार नाही. देवाचं वचन तुमच्या मुखात असेल आणि तुम्ही त्याला हरवणार. हालेलुया. ते सर्व काळ टिकणारे आहेत. देवाचं वचन, देवाचं भय सर्व काळ टिकतं. यहोवाचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वस्वी न्यायी आहेत. जे देव माझ्यासाठी करत आहे ते बरोबर आहे, ते न्यायी आहे आणि ते माझ्यासाठी बरं आहे. सोन्यापेक्षा, वचन 10 वाचा. सोन्यापेक्षा होय, पुष्कळ उत्तम सोन्यापेक्षा ते इष्ट आहेत. मधापेक्षा मोहळाच्या पाझरापेक्षाही ते गोड आहेत. देवाचं वचन कसं आहे? सोन्यापेक्षा होय, पुष्कळ उत्तम सोन्यापेक्षा ते इष्ट आहेत, ते अधिक मौल्यवान आहेत. देवाची वचनं कशी आहेत? सर्व धनापेक्षा अधिक मौल्यवान आहेत. धन गेलं तरी चालेल, पण ती वचनं नाही जाऊ शकणार. जाऊ नको देऊ. ती वचनं तुम्हाला धनवान करतील. धन तुम्हाला धनवान नाही करत, देवाची वचनं तुम्हाला धनवान करतं. काय पाहिजे? हालेलुया. लोक उलटं करतात. लोक धनाच्या मागे जातात आणि देवाची वचनं सोडून देतात. आपण उलटं करतो, आपण सरळ करतो. काय? आपण देवाच्या वचनाच्या मागे जातो, धन आपल्या मागे येतं. हालेलुया. कोणतं बरं? जास्त कष्ट कुठे लागतात हो? धनाच्या पाठीमागे लागलं की देवाच्या वचनाच्या मागे लागणं? कुठे कष्ट जास्ती आहेत? धनाच्या मागे लागणं कष्टाचं आहे. बघा त्यांची जीवनं. ह्याची खुर्ची खेच, त्याची खुर्ची खेच. बाप रे बापा बापा बापा. सगळा कचरा असेल राजकारणातला तो आपल्या भारतामध्ये भरलेला आहे. हालेलुया. पण जो देवाची वचनाच्या मागे लागतो त्याला कसली भीती नसते. सगळं त्याच्या मागाहून त्याला येतं. आमेन. ते उत्तम सोन्यापेक्षा इष्ट आहेत, मधापेक्षा मोहळाच्या पाझरापेक्षा ते गोड आहेत. एजेकिएलमध्ये लिहिलं आहे की त्याची वचनं मी खाल्ली आणि ती मला गोड लागली. काय लागली? गोड लागली. देवाची वचन वाचताना मला आनंद होतो. माझ्या अंतर्यामी, माझ्या पुष्कळ विचारांमध्ये तुझी वचने माझ्या जीवाला आनंद देतात. हालेलुया. काय वचन आहे ते! त्या दिवशी मला इतकं त्याने शक्ती दिली की बघायला नको. ते जिवंत होतं. माझ्या अंतर्यामी, माझ्या पुष्कळ विचारांमध्ये तुझी वचने, तुझे शब्द माझ्या जीवाला आनंद देतात. खूप विचार असतात ना, चिंता असते, भीती असते. कसं होईल, कसं होईल, काय होईल, ह्याने ते केलं, त्याने मला हे बोललो, त्याने मला ते बोललो, त्याने हे केलं, याव त्याव. पुष्कळ विचार, पुष्कळ विचार कुठे घेऊन जातात? खाली 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 घेऊन जातात, दाबतात, आपल्याला भार टाकतात, नाही का? त्यावेळेला काय करायचं? प्रभू तू बोल, तुझा दास ऐकत आहे. तुझी वचने माझ्या जीवाला आनंद देतात.
त्यावेळेला प्रभू बोलतो, भिवू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. वाईटानं जिंकला जाऊ नकोस, बऱ्यानं वाईटाला जिंक. माझी कृपा तुला पुरे आहे. मला सबळ करणारा येशू ख्रिस्त, ह्याच्यामध्ये मी सर्व काही करण्यास, सर्व काही सहन करण्यास, सर्व गोष्टीवर मात करण्यास, सर्व मोहावर मात करण्यास, विजयी होण्यास समर्थ आहे. मला सबळ करणारा ख्रिस्त येशू, ह्याची कृपा मला पुरेशी आहे. माझ्या अंतर्यामी, माझ्या पुष्कळ विचारांमध्ये तुझी वचने माझ्या जीवाला आनंद देतात. मग जर वचनच मी भरून घेतली नाही तर मला आनंद कसा मिळणार? हालेलुया. वचन 11. आणखी त्यांच्याकडून तुझ्या सेवकाला इशारा मिळतो, ते पाळण्यात मोठं प्रतिफल आहे. आमेन. देवाची वचनं काय देतात? इशारा. जाऊ नकोस, मागे वळ, पडशील, आपल्या पायाला ठेच लावून घेशील, आपल्या पायाला धोंड्याशी ठेच लावून घेशील, करू नकोस, मागे वळ, बोलू नकोस, थांब, रागाच्या भरात काही करू नकोस, थांब, जीव द्यायला जाऊ नकोस, थांब, बायकोला मारायला जाऊ नकोस, थांब, घर सोडून जाऊ नकोस, थांब. इशारा मिळतो की नाही? ऐकलं तर ना? कुठे मिळतो इशारा? अंतर्यामी, माझ्या अंतर्यामी, माझ्या पुष्कळ विचारांमध्ये. हालेलुया. त्यात पाळण्यात फार मोठे प्रतिफळ आहे, त्यात मोठा आशीर्वाद आहे. देवाची इशारे पाळण्यात, देवाची वचनं पाळण्यात फार मोठं प्रतिफळ आहे. आपण अनुभव घेतला की नाही? देवाची वचन पाळू लागलो, आपण आशीर्वाद झालो की नाही? आशीर्वाद आपल्याला येऊन गाठलं की नाही? आशीर्वादांनी कमी आहे? नाही, असणारही नाही. वचन 12 आणि 13. स्वतःच्या चुका कोणाला समजतात, गुप्त दोषांपासून तू मला शुद्ध कर. शिवाय धिटाईच्या पापांपासून तू आपल्या सेवकाला आवरून धर. ती माझ्यावर धनीपण न करोत, म्हणजे मी पूर्ण होईन आणि मी मोठ्या अपराधांपासून निर्दोष राहीन. स्वतःच्या चुका कोणाला समजतात? आपल्याला चुका कोण दाखवतं? देवाचं वचन. आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला समजतं, मी इकडे चुकलोय, मी बोलताना चुकलोय, मी पाहताना चुकलोय, मी करताना चुकलोय, मी वागताना चुकलोय. मग काय होतं? पश्चाताप होतो, देवा मी चुकलो. स्वतःच्या चुका कोणाला समजतात? नाही. पण आपल्याला चुका दाखवतो कोण? चांगलं की वाईट? चांगलं. आपल्या हाड मोडलेलं असेल तर आपल्याला कोण दाखवतं? आपल्याला हाड कुठे मोडलंय, आपलं दुखतं तेव्हा आपल्याला समजतं का कुठे काय काय झालंय ते? शरीर आपलंच आहे ना. मग काही क्रॅक गेला असेल हाडाला, आपल्याला कसं समजेल? कुठे जातो आपण? एक्सरे मशीनकडे जातो ना. मग एक्सरे मशीन आपल्याला काय दाखवते? कुठे मोडलं आहे, कुठे क्रॅक गेलं आहे ते बरोबर दाखवते. जर गेलोच नाही, सांगितलं जाऊ दे ना, मला काय करायचं आहे, दुखते तर दुखू दे ना, नाही मरत. तसंच करत राहिलं तर बरे होऊ का? नाही. पण ज्याला बरं व्हायचं आहे तो पहिला डॉक्टरकडे धावतो, एक्सरे काढून घेतो, डॉक्टरला दाखवतो, डॉक्टर त्यावरती इलाज करतात आणि तो बरा होतो. बरं झालं की वाईट झालं? मग देवाचं वचन आपल्याला सांगतं, तू चूक केली आहेस, तेव्हा काय करायचं? प्रभू मला क्षमा कर, तुझे पवित्र रक्त मला सर्व पापापासून शुद्ध करतं. असं कोणतंही पाप नाही जे देवाच्या रक्तानं, प्रभूच्या रक्तानं शुद्ध होत नाही. प्रभू सांगतो फक्त तू पश्चाताप कर, मागे ये, म्हणजे मी तुला तुझ्या अपराधांची क्षमा करीन. ती लाखेसारखी लाल झालेली पापं असली तरी मी बर्फासारखी शुभ्र करीन. हालेलुया. तुझी पापं मी पश्चिमेपासून जेवढी पूर्व दूर आहे तितकी मी तुझ्यापासून ती दूर करीन. करतो ना. हालेलुया. मग काय करायचं? देवाचं वचन
वाचायचं. ऐकतो ते ध्यानात ठेवायचं. गुप्त दोषापासून तुम्हाला शुद्ध कर. वाईट विचारांपासून तुम्हाला शुद्ध कर. गुप्त दोष म्हणजे वाईट विचार. कोण शुद्ध करतं? देवाचं वचन, देवाचा आत्मा. शिवाय धिटाईच्या पापापासून तू आपल्या सेवकाला आवरून धर. धिटाईची पाप काय होतं, काय नाही होत, नाही का? पाप करायचं आणि सांगायचं काय होतं, काय नाही होत. काय एवढं जगलं, मेलो का? दारू पिली, मेलो का? छा, काय नाही होत. हां, आता होत नाही रे, पण होईल. हालेलुया. तर धिटाईच्या पापापासून तो आपल्या सेवकाला आवरून धर. देवाची परीक्षा कशाला पाहायची? हालेलुया. ती माझ्यावर धनीपण न करोत. पाप माझ्यावर धनीपण न करो. मी पापावर धनीपण करावं म्हणून मला देवानं बोलवलेलं आहे. देवानं मला कशासाठी बोलवलं? मी पापावर आणि सैतानावर धनीपण करावं म्हणून मला देवानं बोलवलेलं आहे. आणि देवाचं वचन माझ्या हृदयात असेल तर मी ते धनीपण करू शकतो, नाही तर नाही. म्हणजे मी पूर्ण होईन आणि मी मोठ्या अपराधांपासून निर्दोष राहीन. देवाचं वचन आपल्याला आवरून धरतं, आपल्या चुका दाखवतं, आपल्यावर धनीपण करतं आणि आपल्याला पापावरती धनीपण देतं आणि आपल्याला पूर्ण करतं आणि मोठ्या अपराधांपासून वाचवतं. बरं की वाईट? बरं. असा कोणता देव आहे हो ज्याच्याकडे एवढी वचनं आहेत? आहे कोणता देव जगामध्ये? सर्व देव काही ना काही मागतात. बकरे मागतात, सोनं मागतात, हे मागतात, नैवेद्य मागतात, हार मागतात. आपल्या देवानं काय मागितलं हो? तो म्हणतो मला फक्त तुझ्यामध्ये राहायचं आहे. एकच गोष्ट मागतो देव, मला तुझ्यामध्ये राहायचं आहे. काय बाकी काय पाहिजे देवाला? देवाला फक्त आपण त्याच्यासाठी राहण्यासाठी पाहिजे आहोत. त्याचं वचन आपल्यामध्ये भरपूर राहो. त्याचं वचन आपल्यामध्ये भरपूर राहो. देव आपल्या वचनाच्या द्वारे आपल्याला त्याचं सत्य दाखवतो. देव आपल्याला दिसतो का हो? दिसतो नाही. मग आपल्याला कसं माहीत की देवानंच लिहिलेलं आहे किंवा देव आहे? कारण लिहिलेलं आहे ते आम्ही अनुभवलेलं आहे. देव दिसत नाही, देवाला कोणी पाहिलेलं नाही, परंतु आम्ही त्याचं वचन ऐकलं आणि त्या वचनानं आम्हाला शुद्ध केलं, त्या वचनानं आम्हाला तारलं. म्हणून आम्ही म्हणतो की ज्यानं ते वचन दिलं आहे तो पूर्ण करण्यास समर्थ आहे आणि तो विश्वासू आहे, असा मी विश्वास धरलेला आहे. हालेलुया. बघा, देवाला कोणी पाहिलं नाही, परंतु देव आपल्या वचनांच्या द्वारे स्वतःला प्रकट करतो. 1 शमूएल 3 अध्याय 21 वचन. देवाला कोणी पाहिलेलं नाही, परंतु देव आपल्या शब्दाद्वारे स्वतःला प्रकट करतो. 1 शमूएल 3 अध्याय 21 वचन. 21 वचन, पान नंबर 362. 1 शमूएल 3 अध्याय 21 वचन. 1 शमूएल 3 अध्याय 21 वचन. आणि शिलोत यहोवा पुन्हा दिसला, कारण यहोवा शिलो येथे यहोवाच्या वचनाकडून समूएलाला प्रगट झाला. शिलोत यहोवा पुन्हा दिसला. कसा दिसला? आकार होता, उकार होता, कसा होता माहीत नाही, आकार कसा होता, परंतु त्या दिसण्याला ऐकणं हे म्हणावं. दिसणं आणि ऐकणं देवाच्या दृष्टीने सारखंच आहे. समजतं का मी काय सांगतो? दिसणं आणि ऐकणं देवाच्या दृष्टीने सारखंच आहे. आपण लोकांशी किंवा आपल्या नातेवाईकांशी कम्युनिकेशन, संबंध ठेवायचो ते कशाद्वारे ठेवायचं? पूर्वी मोबाईल नव्हते तेव्हा आपण पत्र लिहायचो, नाही का? म्हणजे पत्रामध्ये काय लिहिलेलं असायचं?
जो माणूस ते लिहितो त्याचे विचार, त्याचा स्वभाव त्या पत्रामध्ये प्रकट व्हायचा. मग ते पत्र पाहताना तो माणूस त्याच्याबरोबर होता का? आपण जे पत्र आपल्याला मिळायचं तेव्हा तो माणूस त्या पत्राबरोबर असतो का जो लिहिलेला असतो? नाही. मग ते पत्र वाचताना आपल्याला काय वाटतं? नाही का? जेव्हा नवीन जोडपं असतं, लग्न झालेलं नसतं, तेव्हा पूर्वी काय पहिले मोबाईल फोन नसायचे हो. मग काय लिहायची? जारे बाबा तिला देऊन दे. कोणतरी असायचं छोटा मुलगा, ती आली ना तिला नेऊन दे. मग तो नेऊन द्यायचा. मग ती लिहून आणायची, त्याला परत दे. असं चालायचं. मग त्याच्यामुळे काय व्हायचं? माणूस भेटत नव्हता, परंतु त्यांचे विचार अदली बदली करता येत होते. म्हणजे प्रत्यक्ष दिसण्यापेक्षा त्या पत्रामध्ये लिहिलेलं वाचल्यानंतर त्या माणसानं काय लिहिलं आहे, त्या माणसाचा स्वभाव काय आहे, त्या माणसाची भावना काय आहे ते मला कळायचं. बरोबर? माणसाची गरज नव्हती, त्यानं लिहिलेलं आहे तेच त्याचा स्वभाव. मग देव पण म्हणतो, मी तुम्हाला लिहिलेलं आहे, मी तुम्हाला दिसायला कशाला पाहिजे? मी तुम्हाला हे पत्र लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला दिसायला कशाला पाहिजे? तुम्ही वाचा आणि विश्वास ठेवा ना की मीच तो आहे. जे पाहून विश्वास ठेवतात ते धन्य नाहीत, जे न पाहता माझ्या वचनांवर विश्वास ठेवतात ते आशीर्वादित आहेत. आपण आता फोन करतो नाही का? मी वसई दादाला फोन करतो, विनोद दादाला फोन करतो. दूर आहेत परंतु ते व्यक्ती म्हणून माझ्याजवळ हजर असतात का बोलताना? हां, नाही ना. मी प्रकाशशी बोलतो तेव्हा नाही, पण फोन करतो तेव्हा काय आवाज ऐकू येतं? आवाज, शब्द. मग त्यामुळे काय संभाषण होतं माहीत आहे का? प्रकाशच बोलतोय, कारण प्रकाशाचा आवाज मी ओळखतो. जेव्हा विनोद बोलतो तेव्हा विनोदचा आवाज मी ओळखतो. बरोबर? माणूस असतो का? दिसतो का? पण मी ऐकतो की नाही? मग जेव्हा देव आपल्याबरोबर बोलतो तेव्हा आपल्याला बघायची काय गरज आहे? ऐक ना. काय तू वाचतो तेव्हा देव तुझ्याशी बोलतो, तू वचन ऐकतोस तेव्हा देव तुझ्याशी बोलतो. मग तू डोळे बंद कर आणि देवाला शोध. त्याचं वचन तुला मिळालं म्हणजे देव तुझ्याशी बोलला. देव आपल्या वचनाच्या बाहेर काहीच बोलत नाही. देव म्हणतो मूर्तीपूजा करू नको, आणि तिकडे देव बोलेल का आता मूर्तीपूजा कर? नाही. देव आपल्या वचनाच्या बाहेर जाणार नाही. म्हणजे तुम्हाला माहीत आहे देव बोलला की सैतान बोलला? हालेलुया. मग चांगलं आणि वाईट देव बोलला की दुसरं कोणता आत्मा बोलला आपल्याला कसं समजणार? देवाचं वचन माहीत असेल तर. नाहीतर मग येरुशलेम मातावाले येतील, यहोवा विटनेसवाले येतील, नुसता ओनली जीजसवाले येतील आणि तुम्हाला फसवतील. पण जर देवाचं वचन तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला कोणी फसवू शकणार नाहीत. हालेलुया. तर इथे आपण वाचतो की यहोवा आपल्या, काय लिहिलंय 21वं वचन, शिलोत यहोवा पुन्हा दिसला, कारण यहोवा शिलो येथे यहोवाच्या वचनांकडून शमूवेलाला प्रगट झाला. कसा झाला प्रगट? वचनांकडून. जेव्हा शमूएल छोटा बालक होता तेव्हा काय आलं वचन देवाचं? शमूएला, शमूएला, शमूएला. तो एलियाला उठवायला गेला, तू मला हाक मारलीस का? पुन्हा शमूएला, शमूएला. पुन्हा तो एलीला उठवायला गेला. दुसऱ्या वेळेला जेव्हा गेला शमूएलनं, एलीने त्याला सांगितलं शमूएलाला, आता म्हण देव तुझ्याशी बोलत आहे, त्याला म्हण प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. हालेलुया. तेव्हा देव वचनाच्या द्वारे शमूएलाशी बोलला. देव प्रकट झाला का? नाही. हालेलुया. मग देव तुमच्याशी कसं बोलतो? वचनाच्या द्वारे. आमेन. हालेलुया. दुसरं एक उदाहरण पाहू. अनुवाद 4 मध्ये बघा काय लिहिलंय.
वचन 12. अनुवाद 4 वचन 12 पान नंबर 239. आणि यहोवा त्या अग्नीमधून तुम्हासी बोलला, तुम्ही वचनांचा शब्द ऐकला, परंतु तुम्ही काही आकार पाहिला नाही, शब्द मात्र ऐकला. मोशे यहोवाशी तोंडोतोंड बोलला. हालेलुया. म्हणजे काय? देवाशी तो समोरासमोर बोलला असेल का, की त्यानं देवाची नुसती वचनं ऐकली? सारखंच. काय इकडे काय लिहिलंय? यहोवा त्या अग्नीमधून तुम्हाशी बोलला, तुम्ही वचनांचा शब्द ऐकला. हालेलुया. परंतु तुम्ही काही आकार पाहिला नाही. कसा देतो देव आपल्याला दर्शन? कसं देतो? आपल्या वचनाने. आपल्या मागे आपण वाणी ऐकतो, हाच मार्ग आहे, याच्यात चाल. काय बोलतो की नाही देव? कुठे? आपल्या हृदयात. जर देवाची वचनं आपल्यामध्ये असतील तर देव आपल्याशी बोलेल. वचन 15. वचन 15. यास्तव तुम्ही आपणाला सांभाळा, कारण यहोवा होरेबात अग्नीमधून तुम्हासी बोलला, त्या दिवशी तुम्ही काही आकार पाहिला नाही. तुम्ही आपणाला फार सांभाळा, मूर्ती करू नका. येशूची सुद्धा मूर्ती नाही. तो येशूचे काय फोटो आकाशातून पडला नाही. येशूला लांब केस होते, कोणी सांगितलं? येशूच्या मूर्तीवरती काय, फोटोमध्ये काय असतात? केस कसे असतात? गोरा गोरा असतो. डोळे कसे असतात? कोणी बनवले? कोणी ते बघितलं येशूला घारे डोळ्याचा? मी नाही बघितलं आणि मला बघायचंही नाही आहे. काय? त्याचं वचन मला पुरेसं आहे. मी त्याला तोंडोतोंड पाहीन, ते त्याचं वचन आहे. आपण त्याच्यासारखे होऊ, आपण त्याच्यासमोर उभे राहून त्याला पाहू. हालेलुया. मला त्याच्या फोटोची गरज नाही, मला मूर्तीची गरज. कारण देव माझ्यामध्ये राहतो, तो त्याच्या वचनाच्याद्वारे माझ्यामध्ये राहतो. त्याची वचनं माझ्याशी बोलतात, ती मला पुरेशी आहेत. तुम्ही आपणाला फार सांभाळा, कारण यहोवा होरेबात अग्नीमधून तुम्हाशी बोलला आणि त्या दिवशी तुम्ही काही आकार पाहिला नाही. त्यामुळे देवानं म्हटलं, मी कशाची मूर्ती करू नको. मनुष्याची, आकाशातल्या पक्ष्यांची, पृथ्वीतल्या जनावरांची, समुद्रातल्या माशांची कसलीही मूर्ती करू नको, त्याला नमन करू नकोस. कारण मी तुझा देव आवेशी देव आहे. हालेलुया. समजलं? देवाचं वचन का ऐकावं, का वाचावं? कारण देवाच्या वचनाद्वारे देव आपल्याशी बोलतो. इतक्या जवळचा देव कोणाला आहे? आपल्याला कुठे जावं लागत, देव आपल्या जवळ येऊन बोलतो. ते वचन तुझ्या जवळ आहे, ते तुझ्या तोंडात आहे. जर तू येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारशील आणि त्याला देवानं तिसऱ्या दिवशी उठवलं असा विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. तुला येरुशलेमला जायची गरज नाही, तुला वेलंकलीला जायची गरज नाही. आज तू येथे येशूला पत्करशील, प्रभू म्हणून पत्करशील तर तुझे ते वचन तारण करील. एवढं सामर्थ्य आहे देवाच्या वचनात. आपल्याला देवाला भेटायला जावं लागत नाही, देव आपल्याला भेटायला येतो. जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा देव आपल्याबरोबर बोलतो. जेव्हा आपण देवाची वचनं बोलतो तेव्हा देव आपल्या मुखातून बोलतो. हालेलुया. किती भाग्यवान आहोत आपण. काहीच करायचं नाही आहे, सगळं फुकटवारी दिलं आहे. हालेलुया. देवाची वचनं आपल्याला पापापासून दूर ठेवतात. देवाचं वचन आपल्याला देवाशी ओळख करून देतं. देवाचं वचन आपल्याला आनंदानं, शांतीनं आणि विसाव्यानं भरतं. देवाचं वचन आपल्याला काय देतं? आनंद देतं. एक वचन आपण ऐकलं ना, वाचू. 19 स्तोत्र 94 स्तोत्र 94 वचन 19.
देवाचं वचन मला आनंद देतं, मला दुःख देत नाही. देवाचं वचन मला धीर देतं. देवाचं वचन मला सांत्वन देतं. मी दुःखी असताना मला सांत्वन देतं. बाळा भिवू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे, सर्व व्यवस्थित होईल. कोण सांगतं? हालेलुया. भिवू नको किती वेळा लिहिलेलं आहे बायबलमध्ये? 305. भिवू नको, घाबरू नको. 365 वेळेला काय लिहिलं आहे? भिवू नको. का 365 वेळेला? वर्षाला दिवस किती? म्हणजे प्रत्येक दिवशी ते प्रभू आपल्याला पहिली गोष्ट बोलतो, भिवू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. तू घरातून चालशील, बाहेर जाशील तेव्हा मी तुझ्याबरोबर आहे. तू झोपशील तेव्हा मी तुझ्याबरोबर आहे. तू जेवशील तेव्हा मी तुझ्याबरोबर आहे. तू शेतात काम करशील तेव्हा मी तुझ्याबरोबर आहे. भिवू नकोस. साप तुला दिसतील परंतु ते तुला चावणार नाहीत. भिवू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. हालेलुया. वचन 19 वाचा. माझ्या अंतर्यामी माझ्या पुष्कळ विचारांमध्ये तुझी सांत्वने माझ्या जीवाला आनंद देतात. माझ्या अंतर्यामी माझ्या पुष्कळ विचारांमध्ये तुझी सांत्वने माझ्या जीवाला आनंद देतात. जेव्हा खूप चिंता असते, व्यथा असते, काय करायचं काय नाही, काय बापरे बापरे नाही का, तेव्हा काय करायचं? देवाचं वचन वाचायचं, ऐकायचं, मनन करायचं. मग काय होतं? माझ्या जीवाला ते सांत्वन देतं. बाळा भिवू नकोस, मुला भिवू नकोस, मुली भिवू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे, सर्व व्यवस्थित होईल. तू विश्वास मात्र धर, मी तुझ्यामध्ये राहतो हा विश्वास धर. मी तुझ्यामध्ये जगतो हा विश्वास धर. आता तू नाही तर मी तुझ्यामध्ये, आपण एक आहे तसे जगतो असा विश्वास धर, आणि तुझं बरं होईल. हालेलुया. स्तोत्रसंहिता 119 वचन 50. स्तोत्र 119 वचन 50. माझ्या पीडेत माझं सांत्वन हेच आहे की तुझ्या वचनाने मला सजीव केले आहे. हालेलुया. माझ्या पीडेत माझे सांत्वन हेच आहे की तुझ्या वचनाने मला सजीव केले आहे. माझ्या दुःखाच्या वेळेला, माझ्या चिंतेच्या वेळेला, माझ्या भीतीच्या वेळेला, मला कष्ट होतात त्यावेळेला मला एकच भरोसा आहे, तुझी वचनं. तुझी वचनं माझी सांत्वन करतात. ते माझ्या जीवाला विसावा देतात. तुझी वचनं मला शांती देतात. तुझी वचनं मला आनंद देतात. तुझी वचनं मला धीर देतात. बघा, मी तुम्हाला किती गोष्टी सांगितल्या देवाच्या वचनाविषयी. दावीद प्रार्थना करतो, तुझ्या नियमशास्त्रातील आश्चर्यकर्मे पहावी म्हणून माझे डोळे उघड. हालेलुया. काय करायची प्रार्थना? तुझ्या वचनांतील आश्चर्यकर्मे पहावी, तुला मी पाहावं म्हणून माझे डोळे उघड. हालेलुया. येशू ख्रिस्तानं अमाऊस येथे आपल्या शिष्यांना दर्शन दिलं, पण त्यांनी येशूला ओळखलं नाही. लूक पण शेवटी येशूने त्यांना स्वतःला उघड केलं. वचन 31 आणि 32. लूक 24 31 आणि 32 बघा. लूक 24 पान नंबर 1268 31. तेव्हा त्यांचे डोळे मोकळे झाले व त्यांनी त्याला ओळखले, मग तो त्यांना दिसेनासा झाला. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. तोपर्यंत त्यांचे डोळे उघडले नाहीत. पण जोपर्यंत देवाचा आत्मा आपल्याला देवाची वचनं उलगडून सांगत नाही, तोपर्यंत आपल्याला पवित्र शास्त्राचा अर्थ कळणार नाही. हालेलुया. त्यामुळे काय करायचं आहे? पहिली देवाशी प्रार्थना करायची की प्रभू, तुझे नियमशास्त्र तुझ्या आत्म्यानं मला उघड करून सांग, कारण मला ते कळणार नाही. हालेलुया. त्यांचे डोळे मोकळे झाले आणि त्याला त्यांनी ओळखले, मग तो त्यांना दिसेनासा झाला.
देवाला सांगायचं माझे डोळे उघड, तुझी वचनं पाहण्यासाठी माझे डोळे उघड, नाहीतर मी फक्त अक्षर वाचत राहीन. काय? नाहीतर मी फक्त अक्षर वाचत राहीन आणि मला काहीच समजणार नाही. ह्या अक्षरांमधले लपलेलं तुझे शब्द मला ऐकण्यास शिकव. आणि ते एकमेकास म्हणाले, तो वाटेत आम्हाशी बोलत होता व आम्हाला शास्त्रलेखाचा उलगडा करून सांगत होता, तेव्हा आमचे अंतःकरण आमच्या आत उकळत नव्हते काय? आम्हाला काहीतरी होत नव्हतं काय? देवाची वचनं जेव्हा आम्ही ऐकत होतो तेव्हा आम्हाला काहीतरी होतं आमच्यामध्ये काहीतरी होतं नाही का? काहीतरी होतं. आमचं अंतःकरण उकळत होतं की असंच आहे, मी चुकलो आहे, मला माझ्याशी देव बोलत आहे, हो हे असंच आहे. हालेलुया. आपलं अंतःकरण उकळतं की नाही देवाची वचने ऐकताना? की थंड पडलंय, कठीण झालंय? नाही. उघडा, सांगा प्रभू तू बोल, तुझा दास ऐकत आहे. रोजची हीच प्रार्थना असू दे की प्रभू तुझ्या वचनाने तू मला सबळ कर, तुझी वचनं जतन करून ठेवण्यासाठी, ती मनन करण्यासाठी तुझ्या आत्म्यानं मला सहाय्य कर. कारण ती मला कळणार नाहीत, ती मौल्यवान आहेत. ती जतन करून ठेवण्यास मला सहाय्य कर आणि योग्य वेळी ती बोलण्यास मला सहाय्य कर. येशू ख्रिस्ताची जेव्हा परीक्षा झाली तेव्हा येशू ख्रिस्तानं काय म्हटलं? असं लिहिलेलं आहे. सैतानाला हरवायचं असेल तर काय म्हणावं लागेल? असं लिहिलेलं आहे. जर माहीत नसेल असं लिहिलेलं आहे तर तुम्ही काय बोलणार हो? हां, त्यामुळे काय लिहिलेलं आहे ते माहीत पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल? वाचावं लागेल, मनन करावं लागेल, प्रार्थनापूर्वक हृदयात साठवून ठेवावं लागेल. मग ते योग्य वेळी वरती येईल. ज्या ज्या परिस्थितीतून तुम्ही जाल तेव्हा देवाचा आत्मा ते वचन तुमच्या मुखात घालेल. आजारी असाल तेव्हा तुम्ही म्हणाल, येशू ख्रिस्ताला बसलेल्या मारांच्या वळानी मला आरोग्य प्राप्त झालं आहे. तो त्याचे शब्द पाठवतो आणि माझे रोग बरे करतो. कसे रोग बरे करतो? त्याचे शब्द पाठवून माझे सर्व रोग. कोणता शब्द? मला बसलेल्या मारांच्या वळाने मी तुला आरोग्य दिलं आहे. हालेलुया, आमेन. करूया प्रार्थना. प्रभू तू दिलेलं नियमशास्त्र, तू दिलेलं शास्त्रलेख, तू दिलेली वचनं, तू दिलेली सांत्वनं,